हॅलो, नमस्कार. वेलकम टू एम-पी-एस-सी स्कोर बूस्टर. कसे आहेत सगळे? अभ्यास कसा चालू आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण बहुचर्चित E20 याबद्दल माहिती घेणार आहोत. आता बघा, यात आयोग जे काही विचारू शकेल, याच्यावरती सखोल विचार करून हा व्हिडिओ बनवलेला आहे. प्रत्येक घटक इम्पोर्टंट आहे, प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे. तर आपण व्हिडिओला सुरू करू. अगदी बेसिकपासून सुरू करू आपण. इथेनॉल काय आहे? हं. आता बघा आपल्याला ना सायन्स पॉइंट ऑफ व्ह्यूनी केमिस्ट्रीमध्ये अगदी बेसिक विचारू शकतात. इथेनॉलचा स्ट्रक्चर फॉर्म्युला सांगा किंवा मॉलिक्युलर फॉर्म्युला. हे तुम्हाला दोन्हीही माहिती पाहिजे कारण हे इतकं चर्चेत आहे. सो हे नीट बघून घ्या. 2 कार्बन आणि ह्याचं हायड्रोजनचं शेअरिंग. त्याच्यानंतर मॉलिक्युलर फॉर्म्युला C2H5OH. आता बघा एक इथेनॉल C2H5OH हे काय आहे? तर हे रिन्यूएबल बायोफ्युएल आहे. हे कसं बनतं बघा, आपण जे किण्वन किंवा आंबणे बोलतो ना, तसं शुगर्स आणि स्टार्च म्हणजे जे शेतीतले काही क्रॉप्स आहेत त्यांचं फर्मेंटेशन करून हे होतं. हे काय आहे तर एक क्लीन बर्निंग ऑक्सिजन रिच फ्युअल आहे. क्लीन बर्निंग का? कारण पोल्युशन होत नाही. हं. हे बायोडिग्रेडेबल आहे. सो ह्याचं डिग्रेड होऊन ते पुन्हा वापरू शकतो आणि ह्याला एक रिन्यूएबल सोर्स ऑफ एनर्जी म्हटलं जातं. आता बघा ह्याच्या पलीकडे ह्याचे काही काही दुसरे काही वापर आहेत. फ्युएल म्हणतो आपण वापरतो. हेल्थ केअर म्हणजे मेडिसिन्स आणि सॅनिटायझर्समध्ये पण याचा यूज होतो. इंडस्ट्रीजमध्ये यूज होतो. केमिकल्समध्ये, कॉस्मेटिक्समध्ये, काही अ, अन्न घटकात, लॅबोरेटरीमध्ये, काही पिण्याच्या गोष्टीमध्येही ह्याचा यूज होतो. ठीक आहे. असं नाही की फक्त फ्युएल म्हणून यूज होत हो, ह्याचे बाकीचे पण युजेस आहेत. तर दुसरा घटक आपण बघू. ह्याला E20 नाव का दिलं? E20 का? तर बघा हे एक ब्लेंड बनवतात, हे एक मिक्सचर बनवतात. या मिक्सचरमध्ये 20% इथेनॉल असतं आणि 80% आपण ज्याला पेट्रोल किंवा गॅसोलीन म्हणतो ते असतं. ठीक आहे. सो 80% पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल ॲड करतात म्हणून E20 फ्युएल. हं. हे कशासाठी आहे? कारण आता आपण जे पाहिलं जे युद्धामुळे आपल्याला खूप सारं क्रूड ऑइल आपण जे इम्पोर्ट करतो, ते थोडंसं फार कमी करण्यासाठी आणि पोल्युशन थोडंफार कमी करण्यासाठी. तर तुम्हाला बेसिक अगदी उद्देश विचारला ना, त्याचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, हे सगळं करण्याचं? तर हे तुम्हाला 2 गोष्टी माहिती पाहिजे. एक इम्पोर्ट्स कमी करण्यासाठी कारण आपण क्रूड ऑइल इम्पोर्ट करतो आणि सेकंड पोल्युशन कमी करण्यासाठी. तर दुसऱ्या मुद्द्याकडे येऊ. इथेनॉलच आपण का वापरतोय फ्युएल म्हणून? हं. दुसरं का नाही वापरत? मिथेनॉल का नाही वापरत? बाकीच्या गोष्टी का नाही वापरत? तर बघा, इथेनॉल आहे ना, हे खूप क्लीन आहे पेट्रोलपेक्षा. क्लीन कसं? कारण हे पोल्युशन नाही करत या ह्याने. रिन्यूएबल आहे. हं. त्याच्यानंतर ह्याचा हाय ऑक्टेन नंबर आहे. हे आपण करू याच्यावर डिस्कस. त्याच्यामुळे इंजिन परफॉर्मन्स चांगला होतो. हे पेट्रोलबरोबर इझिली मिक्स होतं. त्याच्यानंतर ग्रीन हाऊस गॅसेस जे आहेत, हेही कमी करायला मदत करतं. आणि हे कशापासून बनतं आपण बघितलेलं शुगर, स्टार्च म्हणजे अल्टिमेटली मोस्टली शुगरकेनपासून किंवा अन्य जे ॲग्रीकल्चर प्रोड्यूस आहे त्याच्यापासून. सो हे फार्मर्सना पण, शेतकऱ्यांना पण हेल्प करतं, मदत करतं. ठीक आहे. इथपर्यंत कळलं. आता आपल्याला तुम्हाला 4 लाईन प्रश्न असतील, की इथेनॉलच आपण का निवडलं फ्युएल म्हणून? तर हे तुम्हाला महत्त्वाचे मुद्दे माहिती पाहिजेत. हं. त्याच्यानंतर बघा ऑक्टेन नंबर काय आहे? हं. आता बघा सोप्या ह्याच्यात सांगायचं तर ऑक्टेन नंबर काय असतो? एक नॉकिंग असतं, इंजिन नॉकिंग म्हणतात त्याला. नॉक आपण कशाला बोलतो? जेव्हा दरवाजावर कोणी असं नॉक करतंय समजा. मी सिंपल ह्याच्यात सांगायचा प्रयत्न करते. सो त्याला आपण नॉक बोलतो. सो या नॉकिंगला, या ठक-ठक बोला त्याला एक पेट्रोल किती प्रतिकार होऊ शकतो. पेट्रोल म्हणजे कुठलंही फ्युएल. त्याला किती प्रतिकार करू शकतं, किती ते स्मूथ चालू शकतं. ह्याला म्हणतात ऑक्टेन नंबर. तर आता बघा आपल्याला जर ह्याच्याही पलीकडे अगदी विचारलं स्पेसिफिकली ॲप्लिकेशन जितका जास्त ऑक्टेन नंबर असेल ना, हायर जितका ऑक्टेन नंबर असेल, तितकं चांगलं रेझिस्टंट प्रतिकार देतं हे नॉकिंगसाठी. ठीक आहे. हा एक नंबर हे लक्षात ठेवा. जितका जास्त ऑक्टेन नंबर, तितका जास्त प्रतिकार असेल नॉकिंगसाठी पेट्रोल देतं किंवा फ्युएल देतं आणि तितकी स्मूथ गाडी चालते. इंजिन परफॉर्म करतं. त्यानंतर इथेनॉल कसं बनतं? हं. आता बघा ह्याचे कशापासून बनतं? मेनली ऊसापासून बनतं, शुगरकेन ज्यूस. त्याच्यानंतर ऊसाचा ना मोलासेस म्हणून एक बाय प्रॉडक्ट येतो. ह्याच्या पेपर पण बनवतात मोलासेसपासून, हे पण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जे डॅमेज्ड धान्य असतात ना, त्याच्यापासूनही बनतं. मेज म्हणजे मक्यापासून बनतं आणि
भातापासूनही बनतं. सरप्लस स्टॉक्स म्हणतात त्याला, जो ॲडिशनल काही उरलं असेल तर त्याच्यापासून बनतं. आता ना तुम्हाला ही प्रोसेस थोडी लक्षात ठेवावी लागेल. एक क्रॉप असं आधी काय होतं फर्मेंटेशन होतं. फर्मेंटेशन म्हणजे आंबणी म्हणतात त्याला आपण जेव्हा. त्याच्यानंतर प्युरिफिकेशन होतं, इथेनॉल बनतं. इथेनॉल आपण ब्लेंड करतो पेट्रोलसोबत. त्याच्यानंतर आपण ते ट्रान्सपोर्ट करून फ्युएल स्टेशनला नेतो. आता आपण ह्याचे फायदे बघू, एडवांटेज बघू. तर बघा पहिला आहे सर्वात आधी रिड्यूसेस कार्बन फुटप्रिंट. सो कार्बन डायऑक्साईडचं एमिशन कमी करतं, जे पेट्रोलनी खूप जास्त होतं. त्याच्यामुळे काय होतं एअर पोल्युशन कमी होतं. सेकंड थिंग आपली जी डिपेंडन्सी आहे फॉसिल फ्युएलवरती ती कमी होते. हं. कारण आता आपण इथे 20% ब्लेंड करतो याच्यासोबत, तर तेवढं पेट्रोल वाचतं ना. त्याच्यानंतर ॲग्रीकल्चरलाही बूस्ट मिळतो, चालना मिळते. कसं? तर बघा आता फार्मर्स हे आपण जे घेणार आहोत, मका म्हणा किंवा ऊस म्हणा, हे शेवटी कुठून येणार? शेतकऱ्यांपासूनच येणार ना. सो त्यांनाही एक ही ग्रोथ आहे. नंतर इको फ्रेंडली आहे, रिन्यूएबल आहे, बायोडिग्रेडेबल आहे. त्याच्यानंतर इम्पोर्ट बिल आपलं कमी होईल ग्रॅज्युअली. कारण आपण बघा आता 85% जी क्रूड ऑइल आहे ते आपण इथेनॉल सॉरी इम्पोर्ट करतो. जितकं चांगलं जास्त ब्लेंडिंग करू तितका हा खर्च आपला कमी होणार आहे. लाँग टर्म ह्याची एनर्जी सिक्युरिटी आपल्याला देऊ शकतं आणि ह्याची जसं सांगितलं हायर ऑक्टेन रेटिंग आहे. आता बघा किती आहे? 108 आहे. हा नंबर लक्षात ठेवा. इथेनॉलची ऑक्टेन रेटिंग किती आहे? 108 आहे. आता एक गोष्ट तुम्ही शोधा अ, अगदीच आय-ओ-डीमध्ये गेला तर विचारेल, एरवी किती असते ऑक्टेन रेटिंग नॉर्मल पेट्रोलची? आता ह्याचे डिसएडव्हांटेज किंवा काही तोटे बघू. आता बघा मोनोक्रॉपिंग. आता काय होईल बघा, आता कुठल्याही शेतकऱ्यांना कळलं, की आपल्याला फायदा तर ऊसापासून आहे किंवा मक्यापासून आहे. तर ते तेच उगवतील ना. सो आपले बाकीचे समजा आहे कडधान्य आहेत, हे सगळे बाजूला राहतील. सो ह्याच्यामुळे काय होईल मोनोक्रॉपिंग हा प्रकार होईल. एकच प्रकारचं पीक घेतलं जाईल. त्याच्यानंतर आहे वॉटर स्कॅर्सिटी. आपल्याला माहिती आहे ऊसाला किती जास्त पाणी लागतं. आता हे जास्तीत जास्त समजा शेतकऱ्यांनी ऊसच घेतला, तर किती जास्त पाणी लागेल. त्याच्यानंतर फूड, फूड व्हर्सेस फ्युअल हा एक डिबेट आहे बघा. म्हणजे अन्न आपले जे आहे, आपल्याला अजून असं आपण म्हणतो ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये पण आपण खूप मागे आहोत. कितीतरी लोक आपल्या देशात उपाशी उप उप असतात. सो ते सगळं अन्न आपण असं घालवायचं का वाया? हाही एक प्रश्न येतो. नंतर व्हेइकल कंपॅटिबिलिटी. अजून आपले इंजिन्स जुन्या व्हेइकल्सचे जुन्या कारचे जे आहेत ना, ते इतके कंपॅटिबल नाही आहेत E20 सोबत. कारण ते त्याच्यासाठी बनलेले नाही आहेत. त्याच्यानंतर लोवर एनर्जी डेन्सिटी हे खूप जणांचं असं आहे, की मायलेज इश्यू झाला आहे वगैरे हे तुम्ही वाचलं असेल. सो याची एनर्जी कमी येते याच्यापेक्षा त्याच्यामुळे मायलेज रिड्यूस होतो. स्टोरेज इश्यूज आहेत. आता बघा इथेनॉल आहे ना, हे मॉइश्चर म्हणजे हवेतला जो ओलावा म्हणतात ना, तो अगदी हे करून शोषून घेतो. त्याच्यामुळे काय होतं फ्युअल हँडलिंगसाठी ना खूप केअरफुल राहावं लागतं. त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट. आता स्टोरेज इतकं व्यवस्थित करायचं म्हणजे तसं इन्फ्रा पण बनवावं लागणार. सो परत त्याची कॉस्ट वेगळी येते. त्याच्यानंतर इम्पॅक्ट ऑन मायलेज. आता अ, इथेनॉल किती बघा 30 ते 35% कमी मायलेज देतंय पेट्रोलपेक्षा. हं. त्याच्यानंतर मायलेज हे 3 ते 60% डिपेंडिंग अपॉन व्हेइकल कमी होतंय. त्याच्यात नंतर बघा असं म्हटलं जातं, की हे वेस्टेड इंटरेस्ट पण आहेत. म्हणजे जे काही ऊस कारखाने आहेत त्यांचे मालक, काही शेतकरी म्हणजे खूप एका साइडला असे आहे, की काही गट आणायचा फायदा होतो आहे. परत जे पर्यावरणवादी आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे, की हे पाण्याचा जास्त वापर, मोनोक्रॉपिंग आणि फूड सिक्युरिटी याचाही आपल्यावर परिणाम होणार आहे. आता बघा हे सारे मुद्दे ना जेव्हा ॲप्लिकेशन वाईज क्वेशन येतात, की ह्याचे एडवांटेजेस काय आहेत आणि डिसएडवांटेजेस काय आहेत? तेव्हा तुम्हाला हे सारे माहिती पाहिजे किंवा तुम्ही मेन्स देत असाल राज्यसेवेची. तुम्हाला हे लिहिता आलं पाहिजे म्हणून इतकं डिटेलमध्ये घेतलंय. त्यानंतर बघा, आपलं काय टार्गेट आहे आता या सगळ्यामध्ये? तर आपलं टार्गेट आहे 20% इथेनॉल ब्लेंडिंग आपल्याला करायचं आहे. 2030 हे उलटं झालं 25-26 पासून 30 पर्यंत आणि हे कुठला प्रोग्राम आहे हा? इथेनॉल ब्लेंडेड प्रोग्राम. हं. आता हे फॅक्ट्स आहे ना लक्षात ठेवा. इथे प्रश्न येण्याचे पण चान्सेस आहेत. आप आपली पहिली नॅशनल पॉलिसी ऑन बायोफ्युएल्स ही कधी आली? 2009 ला. मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्यूएबल एनर्जी कधी होती? 2009 ला. अजून एक इथे मुद्दा लक्षात ठेवा. ह्यांचं टार्गेट होतं 2017 पर्यंत आपल्याला इथेनॉल म्हणजे E20 आणायचं आहे. ठीक आहे.
त्याच्यानंतर 2018 ला नॅशनल फ्युअल नॅशनल पॉलिसी ऑन बायोफ्युएल्स आली आणि तिनी ह्याला टेक ओव्हर केलं. म्हणजे मग ह्याच्यामध्ये चेंजेस झाले. हं. आणि ह्यानी काय केलं, ह्याची डेफिनिशन एक्सपांड केली. इथे कॅटेगरी झाल्या 1G, 2G, 3G. त्याच्यानंतर आली 2022 ची अमेंडमेंट. म्हणजे हे तिन्ही वर्ष तुम्हाला लक्षात ठेवायचं. 2009, 2018 आणि 2022 ची ही अमेंडमेंट. आता आपण जे मागे बघितलं 1G, 2G, 3G तर हे काय आहेत? हे बायोफ्युएल्सचे जनरेशन्स आहेत. बघा आता फर्स्ट जनरेशन जे आहेत ना, हे प्रॉपर फूड क्रॉप्स म्हणजे अन्न जे आपण खातो, जे खाण्यासाठी उपयोगी आहे त्यापासून बनवलं जातं. ऊस आहे, मका आहे, गहू आहेत आणि मोलासेस यापासूनचे बनवलं जातं ते. 2G मध्ये काय येतं, ॲग्रीकल्चर रेसिड्यू म्हणजे शेती झाल्यानंतर जे राहतं, हे सारं. जसं की हे बघा, आपण ह्याला राईस स्ट्रॉ म्हणतो. नंतर बॅगसेस, बांबू हे सारं जे आपण खात नाही आणि जे उरलेलं असतं या शेतीच्या प्रोसेसमध्ये. आणि 3G थर्ड जनरेशन हे अजूनही आहे म्हणजे रिसर्च आहे. तर आता बघा आपल्याकडे जे शेवाळं आहे, अल्गी म्हणतो आपण ज्याला, मायक्रो अल्गी, सीवीड यापासून आपण जर बायोफ्युअल्स तयार केले, तर काय होईल? या आपल्या जो अन्नधान्य आहे त्यांच्यावरचा लोड वाचेल. सो हे अजून इन प्रोसेस आहे 3G थर्ड जनरेशन. तुम्हाला अगदी हे साधं मॅच द फॉलोइंगमध्ये विचारू शकतात. यानंतर अजून एक बघा, आता E20 तर आपल्याला सर्वांना माहिती आहे. E20 सारखंच आहे E25 आणि E85. सो E25 मध्ये काय होतं, 25% इथेनॉल आणि 75% पेट्रोल. E85 मध्ये काय होतं, 85% इथेनॉल आणि 15% पेट्रोल. हे का दिलं आहे बघा, आपल्याला E20 माहिती आहे. आयोगाने विचारलं E25 आणि E85 काय आहे? तर हेही माहिती पाहिजे, की असंही ब्लेंड करता येतं. अजून आपण इथपर्यंत आलो नाही आहोत. पण टार्गेट आहे, की हळू हे ब्लेंडिंग वाढवायचं आहे. तर पहिला कुठला देश आहे, ज्यानी हे इथेनॉल ब्लेंडिंग आणलं अंमलात, तर तो ब्राझील आहे. यावरही तुम्हाला किती प्रश्न विचारला तर लक्षात ठेवा ब्राझील आहे. हे त्यांनी लॉन्च कधी केलं हा? 1975 मध्ये. हे त्यांचं इथेनॉल त्यांनी एक मेन स्ट्रीम फ्युअल बनवलंय. पण ब्राझील आणि आपल्या या इथेनॉल ब्लेंडिंगमध्ये काही फरक आहेत. अगदी डिटेलमध्ये आयोग गेला आणि राज्यसेवा तुम्ही करत असाल, तर हे नक्की बघून घ्या. बघा स्टँडर्ड ब्लेंड आपला इंडियाचा किती आहे? आपण E20 करतो 20% आणि यांचा आहे 27%. हं. त्याच्यानंतर बघा, आपण कशापासून बनवतो? शुगरकेन, मोलासेस, मेज ग्रेन्स आणि ब्राझीलचं आहे प्रिडॉमिनंटली शुगरकेन. त्याच्यानंतर व्हेइकल कंपॅटिबिलिटी आपली अजून इव्हॉल्विंग आहे. ओके. आणि ब्राझीलला असे त्यांनी लार्ज म्हणजे त्यांचा बऱ्यापैकी असा व्हेइकल्स आहेत, जे आता कंपॅटिबल आहेत. हं. आपण आपला प्रोग्राम रॅपिडली एक्सपांड होतोय. ह्यांचा तर झाला असणार कारण अगदी 75 पासून सुरू आहे. ओके. आपला फोकस आहे, की आपल्याला इम्पोर्ट्स कमी करायचे आहेत आणि त्यांचाही फोकस तोच आहे एनर्जी इंडिपेंडन्स आणि एमिशन रिडक्शन. अजून एक फरक आहे, जो असा म्हणजे परीक्षेत नाही विचारणार, पण तुम्ही लिहिताना लिहू शकता, की ब्राझीलमध्ये ना कंपल्शन नव्हतं. म्हणजे असं त्यांनी कंपल्सरी केलं नव्हतं, की तुम्हाला हेच पेट्रोल घ्यावं लागेल. आपल्याकडे ते थोडंफार होतंय. सो हा एक फरक आहे. थँक यू सो मच. अभ्यास करत राहा, रिव्हिजन करत राहा. ते जास्त महत्त्वाचं आहे. मी ह्याची एक खूप अशी डेकोरेटेड छान PDF शेअर केली आहे Telegramवरती. तीही बघून घ्या. भेटू लवकरच.